विजय वडेट्टीवार कधी काय बोलतील याबद्दल सांगू शकत नाही। 200 पार जाण्याच्या दाव्यावरून प्रसाद लाड यांचा वडेट्टीवारांवर निशाणा। वडेट्टीवार पक्षनेते राहतील की नाही अशी शंका आहे असं प्रसाद लाड यांनी म्हटलंय। मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जाईल असा विश्वासही प्रसाद लाड यांनी व्यक्त केलाय। वडेट्टीवार म्हणतात की विधानसभेला आम्ही 200 जागा जिंकू, हा कॉन्फिडन्स वाटतो त्यांचा। विजय वडेट्टीवार काय बोलतो ते आम्हाला माहीत नाही, कारण आज काय बोलेल, रात्री काय बोलेल, सकाळी काय बोलेल याचा काय पत्ता नसतो। त्यामुळे विजय वडेट्टीवारच आता विरोधी पक्षनेतेपदी राहतील की नाही राहतील हा प्रश्न आहे। त्यामुळे आता नाना पटोले त्याच्यावर क्लेम करतील अशी देखील एक शंका माझ्या मनात आहे। बरं, एक महत्त्वाचा प्रश्न आहे, बरेच ठिकाणी आउटगोईंग इनकमिंग होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते। नरेश मस्के म्हणतात की उभाटा पक्षाचे 2 खासदार आमच्या संपर्कात आहेत, जे 4 खासदार आणखी घेऊन येणार आहेत। या विधानाकडे कसं पाहता? तुमच्याही संपर्कात आहे कोणी का तुमचे कोणी त्यांच्या संपर्कात आहे? बऱ्याचशा चर्चा आहे। मला असं वाटतं की आता एनडीएचं सरकार होतं आहे, 303 जागा आता झालेल्या आहेत, 293 निवडून आल्या, 10 अपक्ष खासदारांनी पाठिंबा दिला आहे। मोदींचा उद्या शपथविधी होईल। इनकमिंग आउटगोईंगबद्दल मी काही बोलणार नाही। जे आहे ते माननीय मोदीजींच्या नेतृत्वात देश पुढे जाईल आणि जे 10 वर्षात केलं तो ट्रेलर होता, पुढच्या 5 वर्षात तो पिक्चर दिसेल हे देखील काल माननीय पंतप्रधानांनी सांगितले। एक शेवटचा प्रश्न आहे, वारंवार सरकार म्हणते की मराठा आरक्षण प्रश्नी कुठल्याही समाजावरती अन्याय होऊन देणार नाही, पण जरांगे पाटील ज्या पद्धतीनं भूमिका घेत आहेत, आम्ही 288 जागा लढवू, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी का होत नाही, सरकार झोपलंय का, वारंवार सरकारवरती प्रश्नचिन्ह उपस्थित। मला वाटतं की आज सकाळी मी जे जरांगे पाटलांची प्रेस ऐकली त्यामध्ये त्यांनी फार स्पष्टपणे सांगितलं, मला कुठल्याही राजकारणात जायचं नाही आहे आणि मला निवडणूकही लढायची नाही। धन्यवाद। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।